नदी सागराला मिळाली वाहन संपलंय. त्या वृक्षाला फळ आलं ना काटे सण करा दिवस येतील. काय म्हणते तुमचं काय लोक करा ना काटे सण करा फुकाट बापायची नाही. व्यायाम केला तर पोलीस व्हा. हे कीर्तन काय आता हे लागली पोर ही ज्यांनी संस्था काढली त्यांना यांनी पहिला गीता शिकवू नका आणि आणखी तर अजिबात शिकवू नका. पहिला हरिपाठ शिकवा. इथं कीर्तन करा ना हरिपाठ येईल. बोलवतो तेव्हा बापाचं काय जातो मी घोडे खाऊ कोणचे कोणचे आणि यांना कळालं गीता ना गीता बिता काय शिकवू नका पहिला हरिपाठ शिकवा. गीता नंतर ही संस्था काढणाऱ्यांचा पहिला तडाखा मन बारावा मन पांधरावा वाजव. ते काढतं सकाळ दिवस राहतो तूच पंधरावा म्हण तूच बारावा म्हण. तुझ्या बायकोला आरती करायला माहिती पीठी दे. अरे आता 31 वर्ष गेले महाराज आमची. आम्ही काय 31 वर्ष खेकडं राहिली का. आता कीर्तनकार कार्ड वाटी त्यात कीर्तन संपलं कार्ड आणि कार्डावर येतो काय म्हणजे रामायणकार हे रामायणकार भागवतकार शिवपुराणकार संत चरित्र गाथाकार समाज प्रबोधनकार सगळं तू व्यक्त करतो तर आम्ही काय मग शिवरीतोय का काय करतोय का चाललंय महाराज. म्हणजे दिवाळी अलीकडे जाहिरात आली शेजारची आवाम काका सोसायटी सोडून गेले. हे आवाम काका कोण हे आमचे लहानपणी मला होता मोठी स्नानाची उघडच पळत काय याने काय होईल काय नाही होणार. याने काय होईल काय नाही होणार. याने काय होईल पुन्हा पोट दुखी सगळी चला पुढे लागला करंट पुढे पुढे सरकवतो. झाड कोणते गेलं मग लिंबोळीचं काट आहे सरकार किती झाडं झाली 2. तिसरं झाड आहे का बघा. तिसरं झाड महाराज मंडळीसाठी भजनी बिजनी चौकार फिरतात. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54. ओवी नीट आहे का या खरं ना माझ्याकडे नंबर सगळं घ्यायचे ती नाही काय. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54. या फलना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. त्याला फळ नाही. झाड कसं आहे वाण काही दम नाही. जन्माला येणे मोठं होणं शाळेत जाणे बायको करणे पूर्ण पैदा करणे ते मोठं करणे त्याचं लगीन करणे त्याची बायको मला तीन होणे नातू पाहणे. हे नो मला मुलगा झाला काही मिरवणूक आणायची आज कोणाला जमलं नव्हतं तू एकटाच न रे का तो कधी खिंडबिंडीला लावली का काही गरज आम्हीच करा. अरे पागला एकच झालं एका वेळेस. बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर 5-5 होतात रंग बदलून. पोरग फालतं पडायला लागलं का टेट असला उतानं पडायला लागलं का टेट असला टाका सोयला लागलं का टेट असला. अरे पोरग तुला हंटाला टेट असलं ठेवी याला मला पिसावलं काय पोरग खायला हा काय इतिहास काय मला लगेच जमलं कधी येतो जमायला लागलं मग येईल पाणी आता खाल्ल्यावर काय लागलं. झालं नाही त्याला याने बायको गेलो का शेजार त्याला पोर हे काही उपकार कौतुक आहे का हे काही कौतुक हे कौतुक नाही. मालकरी होणं हे कौतुक आहे. भजन करणं हे कौतुक आहे. झाड कोणतं आहे याला मोहम्मद वाण झाडाला पाणी घालतोय आपण पाणी हे फोट दे तुम्ही लई तकलीफ दिली नीट बस नाही तर आता मी उचकून दिल वाटतो मला एवढं नका तुम्ही नेमकं मोसम मी आलो का तुम्ही आता कीर्तन हात बसायला हात जाण्याला मजा मला ते बाहेर जमत नाही. झाड वाहनचे संपला विषय. त्या वाहन झाडाला आपण घालतोय पाणी त्याला फळं येणार नाही फुलं येणार. ते झाडच कोणतं आहे पागल आहे का झाड कोणतं आहे वाहन. आता त्या वाहन झाडाला आपण काय केलं पाणी घातलं खाली काय वाहतील मुळ्या सावध राहा बरं का. झाड वाहन आहे मुळी अज्ञान आहे. झाड कसं आहे आणि मुळी कशी आहे
माल कसलेली सगळी माणसं माझ्या सगळं कशी आहे आज नाही. अरे मी वासुय, मी महाराज आहे, तू पागल आहे. महाराज मी पांडुरंगाचं लेकरू आहे, पांडुरंग माझा बाप आहे, रुक्मिणी माझी आई आहे, हे माझं ज्ञान आहे. मी गायक आहे, मी वादक आहे, मी महाराज आहे, हे अज्ञान आहे. आज सगळी माणसं कशा आहेत अज्ञान. आणि अज्ञान मुलीला चारी काल कोंब उठलेत खाली चार. निघाय का झाड कोणतं आहे? हे बुरे झाड कोणतं आहे? वाद. त्या वाद झाडाला पळी उठली अज्ञान. आणि अज्ञान मुलीला चार कोंब आहेत, एक मी, तू, तुझं, माझं. आणि आज सगळी माणसं कोणी सांभाळली? मी नसलो तर कीर्तन कोण वाजवी? मी नसलो तर चाल कोण म्हणाल? मी नसते ना तुमचा संसारच आहे. मी म्हणून राहिले राहिल्याच्या यातना आम्हाला काय मी याच्या अगोदर या घरात काय हा पाय लागला तर तो पाय तिकडे एक तर इकडून आला म्हणजे इकडे का खरेदी केली. मा पाय लागला नसू दे काही तुला घरात, पण तू ज्याच्या संघ आली तो तर होता ना. तू तिकडूनच आणला पिकअप मध्ये. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी. हा बाब्या तो हा बाप कसा आहे या फक्त मॅच ओळखला. मी 9वी पासून पाहते. तसाच्या तसा त्याच्यात गाढवात काही. मी जर नसते ना तर त्याचा परपंचच झाला मायामुळं झाला. मी किती झाले मुलीचे कोंब किती आहे? पहिला मी, दुसरा तू माझी नाही ना कोणाचीच नाही. आणि तू कुणाबरोबर जरी संसार केला तर सुखी होणार नाही. तिचं ऑपरेशन झालंय त्याला तीन कोण मी तू 16 मी ऐकायचं बरं का कोंब. तीन तुझं 4 त्या बाबळीपासून या बाबळीपासून इकडली अख्खी तुझी शिरी तुझी शिरावली नाही ना. मी म्हणा बापाचा नाही. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, भूक सुन म्हणती भूक तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे मग तू ये. मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. किती झाले? 4-5 कोंबे अज्ञान मुलीची. हा या साहेबाचा आहे, तो त्या साहेबाचा आहे. हो अरे सत्ते बिबटे गावांमध्ये झालेत ना, अख्ख्या गावांचं वाटलं झालंय. सत्ते सुद्धा पार्टीवर आहेत, डावे सुद्धा पार्टीवर आहेत, मौती सुद्धा पार्टीवर आहेत. इतका खाली गेलाय समाज. थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाचं काम करतोय म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा त्याकडे जाऊ देत नाही, अशी कीर्तनात बसले लोक आहेत. आत्ता माया पुढं मी नावा सगळं सांगतो. फक्त कडक कपडे घालायचे, पांढरे की सकाळी करायचे, शांतपणाच्या भाषा आणायच्या. पक्ष नंतर, नेता नंतर, पहिला गावन धर्म. लावून टाकली अख्या गावांची नुसती गटन तटन गटन तटन. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला महाराज तर धाकट्या मुंबईत टेकला नव्हता. इतकं खालचं राजकारण करीत असता का? थोरल्या भावाच्या मुलीचं लग्न झालं, धाकट्या मुंबईत टेकलं नव्हतं. धाकट्या मुंबईत टेकलं नव्हतं. बरं तो भाऊ साखरपुडा झाले त्याचा रडला तर मला पैसे गेलं तर काही वाटलं नाही. मला एकूण एकच मुलगी होती, मी तर पैसे घालणारच होतो. फक्त माझ्या भावानं माझ्याशी बोलायचं नव्हतं, माझ्या वट्यावर बसावं लागत होतं. माझ्या कार्यक्रमाची इज्जत राहिली असती. हे आज कीर्तनावर बसलेल्या लोकांचं चित्र आहे. साखरपुडा झालं तर सगळी माणसं भाजूला गेली. बरं पण ती पोरगी झंडासा रडली. हो साखरपुड्याच्या दिवशी पोरीला हसायला पाहिजे पण ती रडली. आणि रडणारी पोरगी म्हणते
माझ्या सुट्ट्यात आणि बापात काही मला फरक नाही. मी तर या घराला पाहून ये. आज ना उद्या मी या घरी जाणार. मला साखरपुडा झाला म्हणजे माझं निम लग्न झालं. मला फक्त माझ्या सुट्ट्याने माझ्या घर बांधलं. माझ्या सुट्ट्यात माझ्या बापाचं होतं. माझं काही नव्हतं. त्याने माझ्याशी बोलायचं नव्हतं. फक्त पाठीवर थाप टाकली असती ना आशीर्वादाची तरी मला बरं वाटलं असतं. इतकं अज्ञान आहे. इतकं अज्ञान इथं आहे. फक्त कडक कपडे घालायचे, पांढरी केस काळी करायची, बारीकले ब्रँड प्यायचे आणि स्वतःला शहाणे समजायचं. धर्म काय? काय धर्म आहे? थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडेपर्यंत धाकट्याची मदत केली. काय वागत हो तुम्ही? फक्त कडक कपडे घालायचे, बारीकचे ब्रँड प्यायचे म्हणजे झाले शहाणे. गरीबाला दाबून मारायचं म्हणजे झाले शेठ. बंगले कुटीचे बांधायचे, मांडे घासण्याचे पैसे बोलवायचे. आणि मागितलं का म्हणायचं तू परत आपल्या दारात यायचं रे. बंद लक्ष. अरे मग तसं चालत नाही. नीट आहे का? मी तू तुझं माझं. किती कोंब आहेत? 4. हे पुरे हे गेले खाली. काय की लई तकलीफ येतो. हे गेले खाली. याच्यात ह्याच्यात काय किती मुळे? मुलीला कोण किती आहेत? झाड कोणते? वांस. मुली कोणती आहे? अज्ञान. अज्ञान मुलीला कोण किती आहेत? 4. ते येतात आहेत. आता मूळ खाली गेलं वर काय येईल? खोड. मग वांद नावाचं झाड आहे, त्याला अज्ञान नावाची मुली आहे आणि त्याला अहंकार नावाचं खोड आहे. आणि आज सगळ्या माणसांना काय झालाय? अहंकार. मेली माणसं. अहंकार. मी सप्त्यात आलो असतो पण महापत्रिकेत नाव नाही म्हणून मी तिकडे डुकून सुद्धा पाहिलं नाही. तू नाही आला तरी सप्ता लागला. तुम्ही लग्नाला दिसले नाही हो. हे आपल्या साहेबाच्या विरोधातला माणूस असतो. त्यामुळे मी लग्नाला साहेब येऊन गेले पहाटेच. तू बस घरीच. मी तू तुझं माझं. त्याला खोड कोणतं आहे? अहंकार. आता खोडाच्या वर काय येतील? बोला पटकन. फांद्या. आणि त्याला फांद्या 12 आहेत. माझा आता एक. किती फांद्या आहेत? 12. एक फांदी आहे काम. काम काम. इंद्राला डाग लागला काम. चंद्राला डाग लागला काम. विश्वामित्राला डाग लागला काम. रावणाला डाग लागला काम. शंकराचं वाटून झालं काम. आणि आजही माणसं संपली. काय काय घेऊन बसले तुम्ही? काम. का लोकांना राग येतो पहिला म्हणलं मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. बोलायच्या गोष्टी राहिल्या. हे 4 वर्षामध्ये पुरीनी वागण्याची इतकी लेवल सोडली मला की जो बाप आयुष्यात कधी रडला नाही तो बाप पुरीने रडवला. रडला बाप. पण मला ना पण रडला नाही. गरिबीत वाढला पण रडला नाही. पण मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा हे पुरी मोबाईल मागत आहे. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला गेला. आणि पोलीस स्टेशनला गेलेला बाप पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या. तो प्राण आहे माझा. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसाव. मी तुमची मुलगी सापडून देईल. फक्त पाणी पुसा. बाप घरी येतो. उशीचा कवर ओला होईपर्यंत रडतो. पोलिसाचा फोन येतो मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो. पोलिसाच्या पाया पडतात. बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पायावर पडतात. आणि बाप पोलिसाला म्हणतो मी इस्टेट विकेल पण माझी मुलगी दुःखी करणार नाही. मुलीनं त्या मुलाचा नाच सोडावा. पोरगी पोलिसाला म्हणते माझा बापन माझा भाऊ दुश्मन आहे. बाप दुश्मन ठरला. पोरीला दुश्मन. ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो तुम्हाला दुश्मन ठरला. ज्यानं बनेल म्हणाले तर पलटी करून घातला तो तुम्हाला दुश्मन ठरला का? अरे तुझी फी भरायची तर त्याने बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. पोरीनं तुमचा भाऊ तुम्हाला दुश्मन ठरला. अरे तुमच्या लग्नात तुमच्या भावाला नाचायचं होतं. तुमच्या लग्नात तुमच्या भावाला उड्या हाणायच्या होत्या. तुमच्या भावानं बूट घेतला ना तुमच्या लग्नासाठी लपून ठेवला. ड्रेस घेतला ना कपटत लपून ठेवला. ड्रेस माझ्या बहिणीच्या लग्नाला घालायचा आहे. आणि त्याच पुरीने भंगार पोराबरोबर पळून जाऊन भावाला आयुष्यातून उठवलं. याच्यापेक्षा काय वाईट आहे? काय वाईट? आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत आणि सगळ्या भंगार पोरांच्या नादी लागल्या. पोरगी कधीच चांगल्या पोरावर प्रेम करीत नाही. तुम्ही अभ्यास करा. पोरगी हुशार पोरावर कधीच प्रेम करणार नाही. कधीच नाही. डॉक्टर, इंजिनियर, CA अशा पोरांच्या पोरी नादीच लागणार नाही.
पुरी नेहमी भंगार पोरावर प्रेम करणार, ही मराठी छपरी. थोडा गाण्यात हसला, मिशा विषा काढल्या, मी लागली पोट त्याला. पोरगाम काय करतय, ही रिवाजच्या मोटरी चुरीत आहे, पाहिजे आणि त्याला म्हणजे नाही डोळ्यात पाहिजे काही पाना पाहिजे. कोणत्याही पोराच्या नादी लागायच्या नादी आणि त्या पुढे इंद्रिकरला शिवाय देतात. त्या क्या चीज आहे इंद्रिकर का क्या मालूम आहे. बंगल्यातून पुरी पळून गेला तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाला. प्यार क्या होताय तो रोप पडताय उठतो काय नाही वापस. राग येतोय सांगा पोरी जाय खरंय का खोट आहे. गरीबाला इज्जत बागडात शिड्या झालेली त्याच्यावर प्रेम करत दरिद्री आवडलाच नाही. आयुष्यामध्ये तुमच्या बापा गेले. अरे कोण येतो दुसरी फांदे क्रोध एडवान्स राग आकला. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंद्रिकर बोगस तो इंद्रिकर काय आपलीचा गडी नाही. पण ते 5 लाख खर्चायचे कवा. राग आपण लोकांना राग येतो पण ती काय 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी सांगू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. राग आपला राग एक वाक्य सांगतो. महिला मंडळ तापलेला तवा जर घ्यायचा असेल तर माणसं पकड वापरतात. पण राग इतका वाईट आहे की एखादा माणूस जाळला जातो, एखादा माणूस मारला जातो, दगडाने ठेचला जातो, त्याचे तुकडे केले जातात, ते प्रेत गुन्हेत घालून फेकला जातात. बायको झाली जाते, बलात्कार, मर्डर, खून, गोळीबार कशाच्या प्रकारे. राग काय राग. काहींना इंद्रियाचा इतका राग येतो काय मला कॅमेरा लावून दिला. अरे तुम्ही माझ्या युट्यूबवर श्रीमंत झाले, मला कोर्टापर्यंत नेलं तरी मी तुम्हाला शब्द बोललो नाही. फळं मी भोगली, टीआरपी तुम्ही छापला. आता लावून देत नाही तर आता त्याला घोडा लावता. त्याला वडायबेडी नव्हती तेव्हा तुम्ही माल छापला. मला साधं फेसबुक सुद्धा नाहीये. स्क्रीन ते तुम्हाला कॅमेरा काढून संपतो माझ्या डोळ्यावर. हा वर 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 ठुलेले झालेले हा ते डोळ्याला त्रास होते. हा संपतच त्याच्यात बाहेर नाही. मला साधा मोबाईल सुद्धा नाही, मला फेसबुक सुद्धा नाही, स्क्रीन टच मोबाईल सुद्धा नाही मला. स्क्रीन टच फेसबुक नाही. सगळ्यात गरीब मीच असतो तुमच्या ताक्यात. का मला स्क्रीन टच नाही, काय नाही. मी ती असून मोबाईल विकत सुद्धा कधी घातला नाही. पंचदुकानच्या उद्घाटनाला गेलो, त्याला 2,000-2,500 खोकडे मिळाले, गेले 2-3 वर्ष नेमून. मला फेसबुक नाही, मी फोन वापरीत नाही. आपल्या शिवण ज्याला काम येतो आपल्याला येईल जवळ ते काय कुठलं नाही. मोबाईल सेकंदावर बोल. आमची कीर्तनकार भजने कीर्तन संपल्यावर 3-3 तास मोबाईल पाहतात आणि ते सकाळी लोकांना भागवत कथा सांगायचं. बोललं का ते जोडवतो म्हणते आमचं. इंद्रीला काय जळायला, इंद्रीकरला काय जळायचं काय. तुम्ही बाबा, तुम्ही जन्माला आले नव्हते तो हा बाबा होता.
मला 31 वर्ष झाले. वाईट वाटतं लोकांना. हे केस कमी आहेत लोकांना, पोरांनो, हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी. एवढी गाव पाहिजे. माझी ती कीर्तन कोणी केली नाही एका जन्मात, 5ही जन्मात होणार नाही कोणाला. एवढे 85च्या खाली महिना नाही. फक्त माझं काय, आम्ही तुमच्या तुम्हाला का बोलू नये. लोकांना राग येतो आमच्या बोलण्याला, पण आता काळाची राग येतो आणि आपल्या माणसाला आपण का बोलू नये. आणि हे प्रत्येक वाक्य माझी पुस्तकातली नाही, अनुभवाचे आहेत. प्रत्येक वाक्य अनुभवाचे, त्याला ओवी आहे, त्याला प्रमाण आहे. आणि ते शेतकऱ्याचा पण आहे. बेबी मी 96 कोळी खानदान आहे. छत्रपतीचं रक्त आहे. याला मोडायची सवय, वाकायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुटे चाटून घालायची सवय नाही. याला सगळं विकायची सवय, याला स्वाभिमान विकायची सवय नाही. तुम्ही आता महाराज झाली, माझ्या बरोबर तिने मी मेले. मी अजून जर सध्या मला 30 वर्षापासून लोक पाहते मी असाच आहे. पण विनोद नाही, लोकांना राग येतो. राग आकडा काय ना, तुम्ही काहीच बोलत नाही. पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ, तिसरा लोभ, चौथा मत. आता तुम्ही माझ्या पुढे 100 पोरं उभे करा. आता माझ्या पुढे तुम्ही 100 पोरं उभे करा. मला लोकांना राग येतो. 100 लोकांमध्ये आता माझ्या पुढे उभे करा. 93 पोरं दारू पितात. तुम्हाला आत्ता दाखवतो इथं. दारूवर कोणी बोलायचं नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी करून भिकारी झाली आणि 40% शाळेतली पोरं आता शेअर मार्केट खेळून भिकारी झाली. इथं 2-4 जण येतात. मी नावा सगळं सांग. अरे लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला. 2 रुपये 36 रुपये मिळतात. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये महिला मंडळ लाज वाटते. दहाव्याला जायची लाज, लाज वाटते. दहाव्याला जायची लाज. 24-25 वर्षाच्या पोराने मरावं आणि 7 वर्षाच्या बापाला त्याला पाणी पाजावं. न्याय का फाटके तकलीफ फाटक्या लुगड्यातली आई आहे महिला बद्दल. मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून राहते. चित्र आहे का नाही बोला. बाप गेलाय, मुलगा जिवंत नाही. आई बाप आहे, मुलगा गेलाय. आई आहे, मुलगा गेलाय. महिला मंडळ या 4 वर्षात एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं ना, त्या प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं ना, त्या प्रेताजवळ जाणारी पोरं उडी आणतात. उड्या काय माहित त्यांना माझा बाप गेलाय. काय माहित त्या पोरांना माझी आई विधवा झाली. आणि काय माहित त्या पोरांनी की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. काय ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला ही लोक का आंघोळ घालतात. काय उत्तर आहे तुमच्याकडे द्यावा. आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठे चालवले का. आई सांग, आई सांग, माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं. आई सांग. प्रेत पेटवल्यावर सगळे लोक रडतात आणि ती पोरं हसतात. ती हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटला का माझा बाप. पेटला. आई सांग त्याने काय केलं सांग. आईची नातवाला कुशीत घालते, म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला.